जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। षष्ठीला एकादशी व मकर संक्रांत पर्वावर मुक्ताई नगरात लाखो भाविकांची मांदियाळी। षष्ठीला एकादशी व मकर संक्रांत या पवित्र पर्वानिमित्त जळगाव जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र मुक्ताई नगर येथे दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी भाविकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली। श्री क्षेत्र कोथळी येथील संत मुक्ताई समाधीस्थळ तसेच नवीन मुक्ताई मंदिर येथे सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत लाखो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती। दरम्यान संत मुक्ताई मंदिरासमोर असलेल्या घाटावर मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा विळखा पडलेला असून त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। घाट परिसरात कोणत्याही प्रकारची ठोस सुरक्षा किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना नसल्याने भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही अशी चिंता भाविकांमधून व्यक्त केली जात आहे। भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने घाटावरील जलपर्णी काढण्यात यावी तसेच आवश्यक संरक्षक व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात अशी जोरदार मागणी भाविकांकडून होत आहे। दरम्यान षष्ठीला एकादशी निमित्त मुक्ताई नगरात दाखल झालेल्या भाविकांबाबतची सविस्तर माहिती मुक्ताई मंदिराचे व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज यांनी दिली असून त्या संबंधीचा आढावा पुढील व्हिडिओमध्ये पाहावा ही विनंती। धन्यवाद। महाराज, आज मकर संक्रांत आणि षष्ठीला एकादशीच्या पर्वावर साधारणतः आई साहेब मुक्ताईंचं दर्शन किती भाविकांनी घेतलं असेल? जय मुक्ताई। आज पौष कृष्ण एकादशी वारी योगायोगानं आज तीळ संक्रांत आली आहे आणि या तीळ संक्रांतीच्या पावन दिनी मुक्ताईला तिळगुळ देण्याकरता प्रचंड गर्दी सकाळपासून मंदिरामध्ये झालेली आहे। माझ्या माहितीप्रमाणे 50 ते 60 हजारापेक्षा जास्त भाविक आज मुक्ताई मंदिरात दाखल आहे। त्र्यंबकेश्वरला आज निवृत्तीनाथांची वारी आहे। त्या वारीत जे गेले नाही, जाऊ शकले नाही, ते पण आज या ठिकाणी आलेले आहे। संपूर्ण भाविक आज आईसाहेबांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हा संदेश आज देत आहे। सूर्याचं आज मकर राशीमध्ये प्रवेश होतो। आज उत्तरायण सुरू झालं आणि हा सुद्धा एक पर्वकाळ आज आहे। या पर्वकाळावरती आज शेकडो भाविक दिंड्यांसह या ठिकाणी आज दाखल झालेले आहेत। उद्या आईसाहेब मुक्ताईंच्या दरबारामध्ये मकर संक्रांत निमित्त हळदी कुंकू आणि आईसाहेब मुक्ताईला कुंकुमार्चन कार्यक्रम ठेवण्यात आला आहे। आपण काय आवाहन कराल भाविकांना, महिला भगिनींना? आव्हान एकच आहे की आपण मुक्ताईच्या मंदिरामध्ये, मूळ मंदिरामध्ये दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम होईल। 1 तासाचा कार्यक्रम आहे। तुम्ही जर या ठिकाणी आले तर फारच चांगलं, नाही तर आपण जिथं आहे तिथं आपल्या घरी सुद्धा या वेळेमध्ये आपण मुक्ताईला ओम नमो चित्कला मुक्ताई ह्या मंत्राचं संपुट लावून आपण कुंकुमार्चन करू शकता।